सशाला ताणलं कुत्र्यांनी आणि ससा इरतच पडला. राम राम मंडळी, मी तुमचा सोन्या व्लॉगर. बंधू चालाय फोन, अरे गाडी पण पडली. गेलो तिथं, मग काय सुट्टी असती वय गाडीला. या जोडली रशियन, काना वडायला सुरुवात केली. आधी जोडली होती एचएफ डिलक्स, ती काय गाडी बरोबर ओढत नव्हती. मग चांगलं डोकं चालवलं, म्हणलं घोडा आणू की 26-18 म्हणजे काना वडेल. आधीच गाडीची पिन होती, म्हणलं नेमकं पिनट टाका येईल ती जुगाड आणि काना वडा येईल आणि आपलं काम पण वाचल आणि येळ पण वाचल. मग केली सुरुवात आणि कसं वरते काना बघा. शेवटी तिला कशी तरी आणली इथं गॅरेजवर आणि टाकली इथं नीट करायला आणि म्हणलं धरावी आता घराची रस्ता. चाललो होतं मेंढरांकडे जेवून खाऊन आणि जाता जाता दिसली मला वन विभागाची गाडी. म्हणलं काहीतरी भानगड झाली गाडी. मी गेलो तिथं बघायला, तर इरीत पडला तर ससा आणि त्यासाठी वन विभागाची टीम आली होती सशाला बाहेर काढायला. तर त्यांनी पण ससा बाहेर काढला. ससा काय पळत होता, घाबरला. तर सशाची जात म्हणजे भित्री जात आणि मेन मध्ये शेखरचे कोंडाळकर त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आणि आपल्या माणसांनी त्याला बाहेर काढला असता, पण त्याची कधीच पार्टी करून खाल्ली असती. आणि वन विभाग आणि आपल्या नागरिकांचं सुद्धा मनापासून आभार, त्यांनी त्यांना बाहेर काढलं. ससा विहिरीच्या वरती काढण्यासाठी आपल्याच गावातील नागरिक अजिंक्य सुहास पवार तसेच किरण शिवाजी शिंदे यांचं सहकार्य लाभलं. तसंच वन विभाग अधिकारी गवारी साहेब, कुंभार साहेब आणि त्यांची सर्व टीम यांचे सहकार्य लाभले आणि सशाचं आपण त्याला त्याच्या निसर्गामध्ये भटकंतीसाठी पाठवलं. धन्यवाद. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि तेवढं जाता जाता फॉलो करून जाऊ की राव.